नमस्कार. माझ्या थिंक रिच अँड पॉझिटिव्ह चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील दुसरा श्लोक सखोल अर्थ आणि सुंदर भावार्थासह समजून घेणार आहोत. गीतेचा हा प्रारंभिक भाग आपल्याला युद्धभूमीतील वातावरण, विचार आणि निर्णयांची दिशा समजवतो. चला तर मग प्रभू श्रीकृष्णाच्या दिव्य ज्ञानात प्रवेश करूया. श्लोक पठन करते, ऐका. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तथा आचार्यमपुसंगम्य राजा वचनमब्रवीत्. याचा मराठी अर्थ असा आहे की संजय म्हणाला, त्यावेळी राजा दुर्योधनाने व्यवस्थित मांडलेल्या पांडवांच्या सैन्याला पाहिले आणि तो आपल्या गुरु द्रोणाचार्यांकडे जाऊन त्यांना हे शब्द म्हणाला. याचा भावार्थ समजावून सांगते, ऐका. सोप्या भाषेत समजावून सांगते. या श्लोकात युद्ध सुरू होण्याआधीची मानसिक अवस्था दाखवली आहे. दुर्योधन आपल्या सैन्यावर विश्वास असल्याचे दाखवत असला तरी पांडवांची मजबूत रचना पाहून त्याच्या मनात भीती आणि अस्वस्थता निर्माण होते. तो थेट सेनापतीकडे न जाता आपल्या गुरु द्रोणाचार्यांकडे जातो. यातून त्याच्या मनातील असुरक्षितता दिसून येते. बाहेरून गर्व, आतून भीती हा अधर्माच्या मार्गावर चालणाऱ्यांचा स्वभाव. भगवद्गीता इथे अतिशय सूक्ष्मतेने उलगडते. हा श्लोक आपल्यालाही शिकवतो की जेव्हा आपले अंतःकरण शांत नसते तेव्हा आपण सतत बाह्य आधार शोधत असतो. मात्र खरी शक्ती ही आत्मविश्वास, धर्म आणि सत्य यातूनच येते. यातून जीवनातील संदेश हा श्लोक सांगतो की जेव्हा आपण चुकीच्या मार्गावर असतो तेव्हा बाहेरून कितीही सामर्थ्य असले तरी मन आतून अस्वस्थ असते. धर्माच्या मार्गावर असलेल्यांमध्ये स्वाभाविक शांतता असते. जर तुम्हाला हे भगवद्गीतेचे ज्ञान उपयुक्त वाटत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हे दिव्य ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. श्रीकृष्णार्पणमस्तु.